कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. उद्या एकदा पूजा झाली की मोठी चिंता दूर होईल ना. तुम्ही गुरुजींना कळवू लागता. हाँ हाँ दादा जरा बोलूचा तुझ्याशी. काय झालं, शेतकऱ्यांचे पैसे कमी येते काय? नाही दादा तसं नाही, थोडा वेगळा बोलूचा. अरे मग बोल ना. दादा ह्या घरात ज्या काय होता आता सगळ्यांना माहित असतं ना. हाँ का? मग ह्या वेळेस आमच्यापासून असं काही लपवत आहे का उमाताई? मंजू अगो काय यामध्येच? मी ऐकलंय तुम्ही लग्नाबद्दलच बोलत होतात. दादा शिणूच्या लग्नाची बोलणी चालली आहे काय? आमच्या गावी होती एक मुलगी, मी सुचवणार होते स्थळ, पण आता तुम्ही मुलगी बघितलीच, मग काय राहिलं. हाँ म्हणजे बोलणी अगदी सुरुवातीच्या टप्प्यात आहेत. 2 दिवसात मी सगळ्यांना सांगणारच होतो. मग आता कळलंच आहे तर मग सांगून टाका ना, कोण आहे मुलगी? दादा काय झाला म्हणजे कोण हा मुलगी? उमा को काय काय झालं? लालिताई, अहो आता तुम्ही तरी सांगा, कोण आहे मुलगी जी तुमची सून होणार आहे? हा नाही म्हणजे आमका कळला शिणूच्या लग्नाचा. आता मामा म्हणून तरी सांग की कोण हा मुलगी, काय नाव, गाव काय, कोणाची लेख हा? अरे बंधू माका पण नाही माहित कोण मुलगी हा. अहो असं कसं होईल? तुम्हाला पण नाही सांगायचंय? अगो तसं नाही, पण माका पण नाही ना माहित. आणि दादान बघितलं ना, मग चांगल्याच घरातली असतली आणि संस्कारी पण असतली. हा बरंय, नका सांगू. मंजू अगो आता काय मुलाकडचा होणार म्हणून काय असं रुसून बसणार? मुलीकडच्याचा कसा व्हायचा? मंजू अजिबात रुसू नका. बंधू अगदी कपडे घेण्यापासून ते अक्षता टाकेपर्यंत सगळं तुम्हा दोघांनाच करायचंय. दादा आता तू म्हणतास तर सगळा चांगलाच असतात. सांग काही काम करायला मी तयार असा दादा. म्हणजे आता एकुलतो एक भाचो हा माझो, लग्नात काही कमी पडू देणार नाही मी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.